शुभेच्छा आम्ही सर्वांचं स्वागत करीतो येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात. Amen. I tell you are in the best place in this city. Amen. आणि मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही आता या ठिकाणी उपस्थित आहात तर तुम्ही या शहरातील उत्तम ठिकाणी उपस्थित आहात. We are in the presence of God. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. I'm not saying this because you are in Cornerstone Church. मी यामुळे असं म्हणत नाहीये की कॉर्नरस्टोन मिनिस्ट्रीमध्ये किंवा इथं तुम्ही उपस्थित आहात. I'm saying you because we are in the presence of living God. मी यासाठी म्हणतो कारण आपण त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत म्हणून. So let everyone say hallelujah to the wonderful Jesus this evening. म्हणून सर्वजण परत एकदा हालेलुया म्हणून येशूला आवाज देऊया, त्याला स्तुती देऊया. Hallelujah. हालेलुया. Amen. God bless you all. सर्व देव तुम्हाला आशीर्वादित करो. This evening we're going to understand certain principles in faith. आज संध्याकाळी आपण विश्वासाचे काही नियम आहेत जे आपण शिकणार आहोत. You know, we were discussing many principles about faith for the last few days. आणि आपण गेल्या काही दिवसापासून विश्वासाविषयी शिकत आहोत. त्याचे जे नियम आहेत, कायदे आहेत, तो कशा प्रकारे काम करतो याविषयी शिकत आहोत. And it's very important to understand what is faith and how it operates. आणि हे खूपच महत्त्वाचं आहे की जाणून घेणं काय विश्वास काय आहे आणि तो कशा प्रकारे कामात आणला जातो किंवा तो कसा काम करतो. Because the word of God says like this. कारण देवाचं वचन अशा प्रकारे म्हणतं, We are saved by grace through faith. आपण तारले गेलो आहोत त्याच्या कृपेद्वारे आणि विश्वासामध्ये. Can you all, these two words, grace and faith, is a very important word in the New Testament. आणि कृपा आणि विश्वास जो शब्द आहे ना तो नव्या करारामध्ये इतका महत्त्वपूर्ण आहे. I tell you from where this came out. आणि मला तुम्हाला सांगायचं की कुठून हे आलं. From where the word, where is the truth, where is the mystery of faith and grace came out. काय रहस्य आहे, कुठून हे जे कृपा आणि विश्वास हा शब्द आला किंवा कृपा आणि विश्वास ही गोष्ट आली, त्याचं रहस्य काय आहे हे तुम्हाला सांगू द्या. Let's take the word to this is not the word of God, but I want you to understand the power of faith, the very important principle of faith in the New Testament. मला हे यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे की देवाचा विश्वास हा किती महत्त्वपूर्ण आहे आणि किती महत्त्वपूर्ण आहे की आपण हे समजून घ्यावं की विश्वास कसा आहे आणि तो कुठून येतो. So let's go to John, the Gospel of John, chapter 1:17, chapter 1 verse 17. म्हणून आपण योहानचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 17व्या वचनाकडे जाऊया. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. Amen. It says here, इथे असं सांगतं, grace कृपा and truth आणि सत्य came through Jesus Christ. हे येशू ख्रिस्ताद्वारे आलं. You know, grace and truth produce faith inside us. तुम्हाला माहिती आहे का, कृपा आणि सत्य आपल्यामध्ये विश्वासाला उत्पन्न करते. Means God's grace produce faith inside us. म्हणजे देवाची कृपा आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न करते. And when we hear the truth of God's word, the truth of God's word produce faith inside us. आणि जेव्हा आपण देवाचं सत्य, देवाच्या वचनाचं सत्य ऐकतो, ते सुद्धा आपल्यामध्ये विश्वास निर्माण So करतो. the faith we carry inside म्हणून जो विश्वास आपल्यामध्ये आहे is itself from God. तो देवाकडूनच आहे. And that's how the grace of God produces faith inside us. आणि म्हणूनच त्याच प्रकारे कृपा ही आपल्यामध्ये विश्वास प्रकट करते, उत्पन्न करते. And even God's word, which is truth, आणि त्याच प्रकारे जसं देवाचं वचन आहे जे सत्य आहे, and even that truth produce faith inside ते us. सत्य पण आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न करते. I tell you, without faith we cannot lead a born again life. आणि मग मी तुम्हाला सांगतो की विश्वासाविना आपण हे जे नवीन जन्मलेले ख्रिस्ती जीवन आहे ते जगूच शकत नाही. Faith is the foundation of born again life. नवीन जन्मलेली नवीन उत्पत्ती जी ख्रिस्तामध्ये आहोत त्याचा पायाच विश्वास आहे. And faith in Jesus आणि येशू ख्रिस्तामध्ये विश्वास makes
us to live not an ordinary life but an extraordinary life. आपल्याला ते असाधारण किंवा असामान्य असं जीवन जगण्यासाठी उत्तेजित करतं, आपल्याला ते तयार करतं. Faith in Jesus makes us to live a life that will glorify His name. विश्वास आपल्याला असं जीवन जगण्यास प्रभावित करतं की आपण ते कधीच जगलं नसेल किंवा अलौकिक असं जीवन ते आपल्यामध्ये उत्पन्न करतं. You know, yesterday I was talking to someone आणि तुम्हाला माहिती का, काल मी कोणाशी तरी बोलत होतो and I was saying this thing. आणि मी असं म्हणत होतो, What makes Christianity, which is not a religion, what makes Christianity different from other faith? काय गोष्ट आहे किंवा काय गोष्ट आहे जी ख्रिस्ती जीवनाला वेगळं करते, ह्या जगापासून आपल्याला वेगळं करते. What makes this faith different from the other faith of the world? काय हा विश्वास आहे तो दुसऱ्यांपेक्षा, जगापेक्षा वेगळा विश्वास आहे? कसा आहे हा I विश्वास? tell you the truth. आणि मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे, Every faith of this world या जगाचा प्रत्येक जो विश्वास आहे is based on a philosophy. तो एका तथ्यावर अवलंबून असतो. It's based on a philosophy. तो एक तथ्य गोष्टीवर अवलंबून असतो. If there is no philosophy, there is no faith. जर तिथे तथ्य नाही ना तर तिथे विश्वास नाही. But I tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, the Christianity is only one faith, ख्रिस्ती विश्वास हा असा एकच विश्वास आहे which world may call as a religion. जिथं जग त्याला म्हणतं की हे धर्मासारखं आहे, But धार्मिक आहे, this is not a religion. पण हे धार्मिक नाही, धर्म नाही. Born again life is not a religious life. नवीन जन्मलेलं ख्रिस्ती जीवन हे धार्मिक जीवन नाही. When other faith has a foundation in a philosophy, जिथं दुसऱ्यांचा विश्वास, जगाचा विश्वास हा तथ्यावर अवलंबून असतो, Christianity is based on the power of God. पण आपला जो नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीचा जो विश्वास आहे तो देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. Hallelujah. Hallelujah. Today you and me worship a God who is still alive. तुम्ही आणि मी आज जी आराधना केली, उपासना केली, त्यात तो देव अजूनही जिवंत आहे. We believe in a God who is not just a story, but we believe in a true living God. आपण अशा देवावर विश्वास ठेवतो जो कहाणीमधला, कथांमधला देव नाही, तर तो आजही जिवंत असलेला जिवंत परमेश्वर, अशा देवाचीच आपण आराधना करतो. So today, what is the challenge that you and me as a believers have in this world? मग आज आपण, तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून आपल्याकडे काय अशा परिस्थिती असतात, अडचणी असतात ज्याला आपण सामोरे जातो? I tell you, the challenge is this. आणि मला तुम्हाला सांगायचं, ही अडचण परिस्थिती आपल्या The समोर येते. world wants you and me to live a normal life. जगाला हवंय की तुम्ही आणि मी एक साधारण जीवन जगावं, A life that just subdue to the circumstances. आणि असं जीवन जे परिस्थितीला स्वीकारून आणि त्याच्याशी समतोल करून, तडजोड करून जगावं. A world that is based only on the circumstance happening around it. हे जग जे आहे ना ते परिस्थितीवर, ज्या होणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. What happened around the world will decide the situation of the world. तुमच्या आजूबाजूला काय गोष्टी घडतात आहे त्या तुमची परिस्थिती ठरवतात. You see, when someone is sick, आणि तुम्ही पाहता जर कोणी आजारी असेल, the moment the sickness come inside them, ज्या क्षणी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये हा आजार येतो, their body, their soul, their spirit, everything work according to that sickness. त्यांचं शरीर, त्यांचा आत्मा, त्यांचा प्राण, जीव सगळं त्या आजाराच्या अवतीभोवती फिरायला लागतं आणि त्याच्याबरोबर काम करायला Their लागतं. thought process started to change. त्यांचा विचार क्षमता जी असते, विचार करण्याची शक्ती जी असते ती बदलते. Their body language start to change. त्यांचं जे चालचलन आहे ते बदलतो. That is how the world is. आणि अशाच प्रकारे हे जग काम करतं. The circumstance of the world decide the situation of the world. आजूबाजूची परिस्थिती ही तुमची समस्या किंवा तुमचं जे आता जीवन चाललेलं आहे ते ठरवतं. But for we born again believers of children of God, पण आपण जे देवामध्ये नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहोत, the circumstance is not deciding our life. तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, परिस्थिती आपले जीवन ठरवत नाही. The word of God decides our life. देवाचं वचन जे आहे ते आपलं जीवन ठरवतं, आपले मार्ग ठरवतं.
if you want to know about our God and whom we are in Christ, जर तुम्हाला माहिती करून घ्यायचंय की आपला देव कोण आहे आणि ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत, it is the word of God that gives us a picture about मग it. ते वचन आहे, देवाचा शब्द आहे जो आपल्याला त्याच्याबद्दल समज देतं, आपल्या समोर ते मांडून ठेवतं. So remember this. म्हणून हे आठवण ठेवा, When the world wants to live, when the world wants you to live natural, जेव्हा जगाला असं वाटतं की तुम्ही एक नैसर्गिक पद्धतीने, साधारण पद्धतीने जीवन the जगावं, kingdom of God wants you to live supernatural. देवाच्या राज्याला हवं आहे की तुम्ही एक अलौकिक जीवन जगावं, असाधारणतेचं जीवन जगावं. कितने लोगों को असाधारण जीवन जीना है, कितनों को सुपरनैचुरल जीवन जीना है. कोणाकोणाला ते असाधारण अलौकिक जीवन जगण्याची इच्छा आहे. I want to tell you, in order to live a supernatural life, आणि जेव्हा तुम्ही अलौकिक जीवन, असाधारण जीवन जगण्याच्या गोष्टीकडे असता, I want to tell you the key that opens the door for that supernatural life. आणि मला एक तुम्हाला चावी द्यायची की जी तुमच्या त्या अलौकिक जीवनाला उघडण्याची चावी आहे, And that is faith. आणि ती चावी विश्वास आहे. So in order to understand it better, आणि हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या याच्यामध्ये let's go to the book of Matthew, आपण मत्तेच्या पुस्तकाकडे जाऊया. chapter 14. 14वा अध्याय, Matthew chapter 14, from the verse 22, from the verse 22 to 29. मत्तेचं पुस्तक 14वा अध्याय 22व्या वचनापासून 29व्या वचनापर्यंत आपण वाचू. Let's go by step by step. Let's go by step by पायरी step. पायरीने आपण पुढे जाऊया. I want to take you all from verse to verse what is happening. मला एक एक वचनाद्वारे तुम्हाला घेऊन जायचंय की काय तिथे घडलंय. So before reading the verse, म्हणून हे वाचण्या अगोदर I want to bring you the context behind what is happening. मला याच्या मागे जी गोष्ट घडली आहे ते तुमच्या समोर आणायची आहे. This chapter is starting with a very disastrous news. आणि हा जो अध्याय सुरू होतो ना, त्याची सुरुवातच एक असाधारण अशा गोष्टीने होते जिथं की खूप भयानक अशी गोष्ट घडलेली आहे. It's starting with a very sad news. जिथे खूप दुःखदच घटना घडलेली You know what आहे. is the news? आणि ती घटना काय आहे माहितीये का? John the Baptist got beheaded now. आणि योहान जो बप्तिस्मा देणारा होता त्याचा वध करण्यात आला होता. त्याचं डोकं कापून त्याचा वध करण्यात आला होता. He's died right now. तो आता मेलेला आहे. And now he was the witness for Jesus. आणि तो येशूसाठी गवाही साक्ष ठरलेला. One of the greatest prophet in the New Testament. आणि तो नवीन करारामधला सगळ्यात महान असा संदेश होऊन गेला. Jesus said there is no one ever born is like John the Baptist. येशू असा म्हणाला की आतापर्यंत किंवा अजून पुढेही कधी योहान बप्तिस्मा देणारा संदेश जो होता त्याच्या प्रकारे संदेश होणार नाही. Can you imagine how important that person was? आणि तुम्ही विचार करू शकता का की किती महत्त्वाचा तो व्यक्ती असेल. And not only that, he is a close cousin for Jesus. आणि तेवढंच नाही तर तो त्याचा चुलत भाऊ किंवा जवळचा भाऊ पण होता. And now Jesus is getting an information that John the Baptist is beheaded and he is killed. आणि आता येशूला ही बातमी मिळाली की योहानाचा वध करण्यात आलाय, त्याची हत्या करण्यात आलेली, त्याचं डोकं छाटून त्याची हत्या करण्यात आली. That was a very sad news for Jesus. आणि ती खूपच दुःखद घटना होती, गोष्ट होती येशूसाठी. A very painful news. खूपच कष्टदायक आणि त्रासदायक गोष्ट होती ती. And hearing this sad news, Jesus is departing from everyone. He's going into a mountain top. आणि जेव्हा ही गोष्ट बातमी येशूच्या कानावर येते तो दुःखाने भरून तो शिष्यांपासून वेगळा होतो आणि डोंगरावर जातो. He went into a very deserted place. आणि तो अशा जागी जातो जिथे खूपच अरण्य होतं आणि तिथला भाग अरण्याचा भाग असा होता. The pain that Jesus went through was immense that it took him away from the disciples. ते दुःख जे येशू ख्रिस्ताच्या हृदयात होतं ती बातमी ऐकून ते एवढं प्रचंड त्याला दुःख वेदना होत होत्या, त्रासदायक होतं की त्याला त्याच्या शिष्यापासून वेगळं करण्यात आलं. And now Jesus is
that is alone in a deserted place. आणि आता त्या अरण्यात वाळवंटाच्या ठिकाणी येशू ख्रिस्त एकटा होता. And yet thousands of people came to Jesus. आणि तरीही त्या येशूला तिकडे एकटा असूनही लोक हजारोच्या हजार संख्येने त्याच्याकडे गेले. The word of God says like this. आणि देवाचं वचन अशा प्रकारे सांगतं. It says in verse 13. आणि इथं 14 मध्ये 13व्या वचनामध्ये आपण It वाचतो. says the verse 14. आणि 14व वचन बघूया आपण. 14व Jesus वचन. went out, he saw a great multitude. येशू मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. Jesus saw even in the deserted place, आणि त्या अरण्यात वाळवंटाच्या ठिकाणी सुद्धा, even in an isolated place, तिथं एकांताच्या ठिकाणी सुद्धा many came to Jesus खूप लोकांचा पुष्कळ लोकसमुदाय त्याच्याजवळ आला. with an expectation, आणि ते अपेक्षा ठेवून आले. with expectation of a great thing from his hand. अपेक्षा मोठ्या कामांची. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, If you are here with an expectation, जर तुम्ही इथे असताल आणि अपेक्षा होऊन आले असताल, and you are here with something that you need to receive from Jesus, तुम्ही इथे आहात आणि तुमची अपेक्षा आहे की तुम्ही आज काहीतरी येशूकडून घेऊन जा. I want to introduce a Savior मला तुम्हाला इथं सारखंच सांगायचं आहे, माहिती करून द्यायची who आहे. will do miracle even in the mid of his heart tragedy. आणि कोण असा आहे की त्याच्या हृदयामध्ये दुःख आहे, रहस्य आहे, तो वेदनेतून जात आहे, तरीही पण तो चमत्कार करेल. Watch the verse 14 says. तुम्ही 14व्या वचनापासून वाचू शकता. When Jesus went out, he saw a great multitude. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. Then the word didn't say that he got angry because he saw so many crowd. आणि इथं वचन असं म्हणत नाही की त्याने एवढा मोठा लोकसमुदाय पाहिला आणि तो चिडला किंवा त्याला राग आला. Many of us, when we are going through a worry, आणि आपल्यामध्ये पुष्कळ असे असतात की जेव्हा ते एखाद्या कष्टातून जातात, दुःखातून जातात, when we go through a tragedy that is unbearable, आणि अशी काही गोष्ट असते ज्यातून जी आपल्याला असह्य असते, we avoid people. आपण लोकांना दुर्लक्षित करतो, त्यांच्यापासून लांब जातो. Sometimes we get angry when someone arrives in a tough time. आणि काही वेळा आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपण कोणावर रागायला जातो का तर माझा ते काळ दुष्काळ आहे, मला त्रासदायक आहे. We can see that many times. We can see that thing many times. आणि हे खूप वेळा आपल्या बरोबर होतं. Either when we are worried, आणि आपण तिथं त्रासात असतो, and if someone is worried, आणि दुसऱ्या कोणीतरी त्रासात and असेल, when you go and ask them simply about, when you even go next to them, आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारता आणि तुम्ही त्याच्या बाजूला बसून सांगता, sometimes you will experience their anger coming out. मग त्यावेळेस तुम्ही असं अनुभवता की मी इथे येऊन बसलो तर हा माणूस चिडलेला आहे. Oh, they get too much anger. आणि त्यांना इतका राग येतो, That desperation will be unmeasurable. आणि त्यांची जी प्रकट होण्याची जी भावना असते त्याला काही मर्यादाच नसते. Why? Because the worry inside them is bursting like a volcano. का तर त्यांच्यामध्ये जी चिंता असते ती त्यांच्यामध्ये एका Volcano. I don't know how you might say it, but ज्वालामुखीसारखी भडकत असते. oh, it is bursting out. आणि ती इतक्या जोरात बाहेर येण्याचा प्रयत्न That's करत why असते. anger comes out. आणि त्याच प्रकारे त्यांचा राग बाहेर I येतो. want you all to understand what position Jesus was there. आणि मला तुम्हाला सांगायचंय, मी हे समजवतोय कारण मला तुम्ही हे जाणून घ्यावं की येशू ख्रिस्त कोणत्या परिस्थितीतून जात होता. Jesus just lost someone whom is very dear and close to him. येशू ख्रिस्ताने अशा कोणाला तरी गमावलं होतं जो त्याच्या खूपच जवळचा होता आणि प्रिय होता. Oh, such an amazing cousin. आणि इतका उत्कृष्ट सुंदर असा त्याचा तो भाऊ होता. Oh, the one who has lived in the wilderness. आणि तो जो अरण्यात राहिला होता, The one who proclaimed the word of God. ज्याने देवाचा शब्द घोषित केला The होता, one who baptized many for the sake of God's kingdom. ज्याने देवाच्या राज्यासाठी खूप जणांना बाप्तिस्मे दिले होते. And more than anything, the one who baptized Jesus himself. आणि त्या सर्वांहून जास्त ज्याने येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिला He is होता. now beheaded and he is dead. आणि आता तोच वधण्यात आला त्याचं मुंडकं छाटून त्याला मारण्यात आलं होतं, हत्या केली गेली. But when Jesus was
ख्रिस्त ह्या त्रासाने आणि दुःखाने ग्रसित होता And when his eyes saw multitude reaching towards him, आणि त्याच्या डोळ्यांनी पाहिलं की समोर मोठाच्या मोठा लोकसमुदाय आहे. he didn't send his disciples them to scatter away. मग त्याने असं नाही केलं की जा, शिष्यांना सांगितलं जा आणि यांना दूर करा. But the verse says he was filled with compassion. पण देवाचं वचन तिथे सांगतं की तो कळवळीने भरला. He was filled with compassion. त्याला कळवळा आला आणि तो And then it says he healed their sickness. आणि त्याच्यानंतर तिथं सांगतं की त्याने त्यांच्या दुखण्यापासून त्यांना बरं केलं. Today I want to tell you we have a savior who cares about you more than what it happens to him. Amen. मला आज तुम्हाला सांगू द्या की तुमच्याकडे असा तारणारा आहे जो त्याच्याबरोबर काय झालंय याच्यापेक्षा तुमची काळजी जास्त करतो. We have a good shepherd. आपल्याकडे एक उत्तम मेंढपाळ आहे. Even he takes bruises in his body, but he heals your bruise and my bruise. तो त्याच्या शरीरावर दुःख घेतो, छळ घेतो, तर ते घाव घेतो, पण तुमची काळजी करतो, तुम्हाला सुरक्षित ठेवतो. We have a wonderful savior this evening. आपल्याकडे उत्तम असा तारणारा आहे या संध्याकाळी. A wonderful shepherd this evening. जो उत्तम मेंढपाळ आहे तो आज आपल्याकडे आहे. Who will heal your heart and my heart, even his heart is broken. जो तुमचं आणि माझं हृदय बरं करेल जेव्हा त्याचं हृदय तुटलेलं And असेल. his name is आणि Jesus. त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. I want to tell you, even every your heart wound will be healed by the power of God this evening. मला तुम्हाला सांगायचे की तुमचे जखमी हृदय जे आहेत ना ते भरले जातील, त्यांच्या जखमा भरून काढल्या जातील आज संध्याकाळी. I tell you, whatever it happens to him, his priority is you and me. मला तुम्हाला सांगायचंय त्याच्याबरोबर काहीही घडलं, काहीही होत असलं तरी पण त्याचं जी प्राथमिकता आहे तुम्ही आहात. And now Jesus healed everyone. आणि आता येशू ख्रिस्ताने सर्वजणांना बरं केलं. And then he did a mighty miracle. आणि त्याच्यानंतर त्याने एक महान असा चमत्कार केला. He fed the whole 5,000 people with the bread and fish. त्याने 5,000 लोकांना जेवण घातलं, भाकरी आणि मासे. Apart from preaching about the kingdom of God, देवाच्या राज्याचा प्रचार करण्याच्या व्यतिरिक्त he fed each and everyone's stomach with an abundant food. त्याने प्रत्येकाचं एकाचं पोट भरलं मासे आणि भाकरी देऊन. Today, this is the word of God for you and me. आणि आज देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी हेच आहे. The God whom we worship, ज्या देवाची आपण आराधना the करतो, Father whom we have, जो पिता आपल्याकडे आहे, He is not just concerned about your spiritual life, but He is very much concerned about your physical life. Amen. तो फक्त तुमच्या आत्मिक भोजनास किंवा आत्मिक जीवनासाठी काळजीत नसतो, तर तुमच्या शारीरिक गरजा आणि शारीरिक भुकेसाठी पण तो काळजीत असतो. Many people think God is only just interested about spiritual things. खूप जणांना असं वाटतं की देव आहे ना तो फक्त आत्मिक जीवनाशी, आत्मिक गोष्टीशी निगडीत आहे. Some people believe that Jesus only care about the eternal life. आणि काही जणांना असं वाटतं की येशू ख्रिस्त आहे ना तो फक्त सार्वकालिक जीवनाशीच निगडीत आहे, त्याच्याच बद्दल तो काळजी But करतो. here the word of God says, पण देवाचं वचन आपल्याला इथे सांगतो He preached about the kingdom of God. त्याने देवाच्या राज्याचा प्रचार केला And then आणि नंतर He fed everyone with the food. त्याने प्रत्येकाला जेवणाने तृप्त केलं. Today, this evening, God is going to satisfy your spiritual needs and also the physical needs. Amen. आज संध्याकाळी प्रत्येकाची येशू ख्रिस्त फक्त आत्मिकच नाही तर शारीरिक काळजी पण घेईल आणि तो तुम्हाला आशीर्वादित करेल. Your God and my God, our Father, is going to fulfill our needs in every dimensions. Amen. तर तुमचा आणि माझा देव जो आहे तो आपल्या जीवनातील प्रत्येक घटकांची, प्रत्येक गोष्टीची काळजी करणारा आहे आणि तो परिपूर्णतेने पूर्ण करणारा आहे. They saw a great miracle. आणि त्यांनी खूप महान असा चमत्कार तिथे पाहिला. A few bread and fish converted for thousands in at one time. काही मासे आणि काही भाकरी त्यांनी हजारोच्या लोकसमुदायाला भरवलं. And now then, after this miracle, आणि त्याच्यानंतर हा जो चमत्कार झाला त्याच्यानंतर now Jesus is telling the disciples. आणि आता येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, Please read 22nd verse. तो 22 वचन आपण वाचूया. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत
देत आहे, तो तुम्ही तारावात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. असे म्हणून त्याने लगेचच शिष्यास लावून दिले. Hallelujah. I want to tell you something here. आणि मला इथे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. Disciples don't know what is going to happen in the sea. शिष्यांना माहिती नव्हतं की आता आम्ही समुद्रात जाणार आहोत तर ते काय होईल. Because when they are starting the journey, कारण जेव्हा ते त्यांचा प्रवास चालू the करत sea होते, was so calm. समुद्र एवढा शांत होता. But now that Jesus is saying, go on to the other side. आणि आता येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही पलीकडे जा. If Jesus is saying, go to the other side, जर येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही पलीकडे जा, दुसऱ्या बाजूस जा. I tell you, if Jesus is saying that, आणि मला तुम्हाला सांगायचं, जर येशू ख्रिस्त तुम्हाला हे म्हणत let आहे, many mighty storm may come into the sea, you will reach the other side. मग कितीही मोठे कसलेही संकट वादळ तुमच्या त्या समुद्रामध्ये येऊ द्या, तुम्ही तिकडे पलीकडे जाणार. Hallelujah. In this life, या जीवनामध्ये our other side is the eternal kingdom. आपली जी दुसरी बाजू आहे, समुद्राची दुसरी बाजू आहे, ते सार्वकालिकतेचं राज्य आहे. In this journey of life, आणि या आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये the other side is the kingdom of God. जी पलीकडची बाजू आहे ते देवाचं राज्य आहे. Is the other side, the destination is the heaven. आणि आपला जी प्रवासाचे ठिकाण आहे ते स्वर्ग आहे. Remember one thing, आणि ती गोष्ट एक लक्षात let ठेवा, many storm occurs on the journey. कितीही वादळ तुमच्या त्या प्रवासामध्ये I येऊ tell दे, you, if someone has called you and he said, go to the other side, you will reach the other side in the name of Jesus. तर मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्हाला तिकडे पलीकडे बोलवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सांगण्यात आलंय जा, तुम्ही तिकडे पोहोचा, तर कितीही संकट येऊ दे, वादळ येऊ दे, तुम्ही तिकडे पोहोचणार. Hallelujah. Your and my destination to eternal life is already confirmed in the eyes of God. तुमचं आणि माझं सार्वकालिकतेचं जे ठिकाण आहे, जो तिथे तुमचा प्रवास संपणार आहे, ते देवाच्या नजरेमध्ये पहिल्यानेच आहे. Tomorrow if someone asks you whether you will be taken or missed, tell them, I am sure will be taken because someone has called me to go to the other side. Amen. जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचं जाणं ठीक आहे का, तर तुम्ही असं म्हणू शकता की मला येशूने सांगितलेलं आहे आणि माझं ठिकाण तिथं पोहोचण्याचं आहे, तर मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. Tomorrow if someone asks you, is your eternal life guaranteed? Is heaven guaranteed for you? Tell them, yes, it is guaranteed because someone has told me to go on the other side. Amen. जर तुम्हाला कोणी उद्या विचारलं की तुमचं जे सार्वकालिक ठिकाण आहे, तुमचं जे स्वर्ग आहे, जे ठिकाणी तुम्हाला जायचंय, तुम्ही तिकडे पोहोचाल का, तर सांगा की हो मी पोहोचणार. का, तर मला कोणीतरी सांगितलंय की तू तिकडे पोहोचणार आहेस. Because the one who called you is faithful to take you to the other side. कारण ज्याने तुम्हाला बोलवलंय तो विश्वासू आहे, तो तुम्हाला त्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. You might not the storm that is going to occur in between, तुम्हाला माहित नसेल की मध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा कोणतं वादळ येणार आहे, but your father and my father has already seen that storms. पण तुमच्या आणि माझ्या पित्याने अगोदरच ते वादळ पाहिलेलं आहे. And knowing that, he says, go to the other आणि side. त्याला ते माहिती असून ते जाणून तरी तो म्हणतोय की दुसऱ्या बाजूस जा. Let's go to the 23rd verse आणि from now. 23व्या वर्षामध्ये आपण परत जाऊयात. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तिथे एकटा होता. Next verse. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या पहारी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भूत ओरडले. परंतु येशू त्यांना लागलंच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. Yes, then it says like this. आणि इथं असं म्हणतं, Now they are in the sea. आता ते समुद्राच्या मध्यभागी आहेत. The starting was so peaceful. आणि सुरुवात जी होती ना ती खूप शांतमय होती. Like many times how our Christian life starts with the peacefulness. जसं की कधी कधी आपल्या बरोबर होतं, आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे ते सुरुवातीला खूप शांतिमय चालू असतं. Starting was encountering great miracles like feeding the
thousands. आणि पहिल्याने जेव्हा खूप मोठे मोठे चमत्कार म्हणजे 5,000 लोकांना भरून त्यांना जेवण देऊन जसा मोठा चमत्कार झाला त्या प्रकारे ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झाली. Can you imagine what would have been the discussion in that boat when they were traveling? आणि तुम्ही विचार करू शकता का की ते जे शिष्य त्या कारवात होते आणि ते जाता जाता काय त्यांची सभा चालली असेल ते काय एकमेकांशी बोलत असतील One would have told each other, आणि एकमेकाला ते म्हणत असतील what a miraculous Savior he is. काय येशूने चमत्कार केला Oh, he healed every sickness. आणि त्याने सर्वांना बरं केलं What a miraculous Savior he is. आणि काय महान असा तारणारा तो आहे With 5 bread and 2 fish, he fed the multitudes. आणि फक्त 5 भाकरी आणि 2 मांसाने त्याने एवढ्या लोकांना भरवलं. You know, great talks of testimony. आणि ही खूप महान अशा चमत्कारांचं त्यांनी भाष्य Because केलं असेल. when they started the journey, कारण जेव्हा त्यांनी तो प्रवास चालू they केला started witnessing great miracles. त्यांनी महान असे चमत्कार पाहत त्यांनी सुरू केला. But now, पण आता suddenly, अचानकपणे a storm came. एक वादळ येतं. I tell you, many of our Christian life is like that. आणि मला तुम्हाला सांगायचं की आपल्या खूप जण आहेत ख्रिस्ती आहेत ज्यांचं जीवन अशा प्रकारे Oh, असतं. the starting was so amazing. आणि सुरुवात जी असते ना ती इतकी अविस्मरणकारक असते. Witness great miracles after miracles. आणि एकामागे एक चमत्कार होत राहतात. Great testimonies. खूप महान साक्षी येतात. Unusual miracles that we saw. आणि असे काही चमत्कार आपण पाहतो की ते कधीच पाहिले नव्हते. Very enthusiastic to share the miracles to each and everyone. आणि एवढे उत्साही आपण असतो की ह्याच्याबरोबर चमत्कार झाले आणि हे पाहिलं ते एकमेकाला आपण सांगतो. And now आणि आता they are in the sea. ते त्या समुद्रामध्ये आहेत. And now the storm came. आणि आता ते वादळ उठतं. I want to once again take you the verse 24. आणि मला परत एकदा 24 वर्षाकडे तुम्हाला घेऊन जाऊ द्या. Yeah. इकडे वारा तोडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. It says boat was in the middle of sea. आणि इथं असं म्हणतं की जी तारू होता जो जहाज नाव होतं ते समुद्राच्या मध्यभागी होतं. मतलब बोट समुद्र में था. समुद्रात ते जहाज होतं. It was in the sea. ते समुद्राच्या मध्ये होतं. But let's see, let's read the verse 25 पण now. आता 25 वचन आपण वाचूया. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. Here in English it's very beautifully says, आणि इंग्रजीमध्ये इतकं fourth watch of night Jesus went to them walking on the sea. येशू ख्रिस्त 4थ्या प्रहरी रात्रीच्या 4थ्या प्रहराच्या वेळेस येशू ख्रिस्त समुद्रावरून चालत त्यांच्याकडे गेला. Disciples were in the sea. ते समुद्रामध्ये होते, बुडत होते, आतमध्ये होते. But Jesus was on the sea. पण येशू ख्रिस्त हा समुद्राच्या वर होता. I tell you, we in this world, we are in this world. आपण या जगामध्ये जगाच्या आतमध्ये आहोत. That's why Jesus said, you are in this world, but you are not of this म्हणून world. येशू ख्रिस्त असं म्हणतात की तुम्ही या जगामध्ये आहात पण या जगाचे नाही. Means even though we are believers, today we are sanctified, we are saved in Christ, we are still in the world. म्हणजे जरी आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्ती आहोत, आपण शुद्ध झालेले आहोत, तारलेले आहोत, तरी पण आपण या जगामध्ये आहोत. Not the day we are got saved, we are taken to heaven. आणि असं नाही झालं की ज्या दिवशी आपले तारण झालं आपण स्वर्गात उचलले गेलो. बहुत लोग बोलते वो अच्छा था. That would have been very good. आणि त्यांना खूप जणांना असं वाटतं की हा ज्या दिवशी तारण झालं त्या दिवशी स्वर्गात गेलं तर खूप भारी झालं. But I want to tell you something. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. God is not just interested in to take you heaven. देव फक्त तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यातच उत्साही नाहीये किंवा त्याला त्याच्यात आनंद नाहीये. God wants you and me to be victorious in the same earth where you are defeated. आमेन. पण देव ह्या गोष्टीसाठी इच्छुक आहे की ज्या जगामध्ये तुम्ही राहता आहात जो सारखंच हरलेले ठिकाण जिथे होतं तिथं तुम्ही विजयशाली जीवन Where जगावं. you are defeated before, in the same earth, you will walk like a born again, powerful Son of God. आमेन. ज्या ठिकाणी ज्या जगामध्ये तुम्ही हरलेले जीवन जगत होता, हरलेले होता, त्याच सारख्या
ठिकाणी देवाला हवंय की तुम्ही एक विजयशाली ख्रिस्ती जीवन जगावं. Before devil kicked you, ज्या अगोदर शैतानाने तुम्हाला लाथ but मारण्यात, now you are to kick the devil. पण आता तुम्ही शैतानाला लाथ मारणार. Before devil tormented you, पहिल्याने शैतानाने तुम्हाला छळ केलेला असेल, but now you are in this world to torment him in the name of पण Jesus. आता तुम्ही असे आहात की शैतानाला येशू ख्रिस्ताच्या नावात छळणार. Hallelujah. Do you all believe that? आणि तुम्ही सर्वजण हे विश्वास If करता you का? don't believe, I still believe it. तुम्ही जर विश्वास नसेल ठेवत, पण मी विश्वास ठेवतो. I tell you, that's how the kingdom of God operates. मला तुम्हाला सांगायचं की अशाच प्रकारे देवाचं राज्य चालतं. You and me are still in this world. तुम्ही आणि मी अजूनही या जगात आहोत. As how that boat was in the sea. जसं ती जहाज, ती नाव त्या समुद्रामध्ये होती, But Jesus was not in the sea. पण येशू ख्रिस्त त्या समुद्रात नव्हता. The verse 25 says Jesus was walking on the sea. 25 वचनामध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्त समुद्रावर चालत त्यांच्याकडे He was आला. on the top of the world. तो त्या Top of the world. जगाच्या वर होता. Means we are in this world, आपण म्हणजे की आपण या जगामध्ये आहोत, but our God is on this world, on top of this world. पण आपला देव ह्या जगाच्या वर आहे. So let's go to the 26th verse. म्हणून 26 वचनाकडे आपण जाऊया. हम्म. शिष्य त्याला Yeah. समुद्रावरून हा. चालताना पाहून हा. घाबरून गेले Yeah. व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, Yeah. धीर धरा, Yeah. मी आहे, भिवू नका. Now they were worried, आणि आता ते घाबरले. seeing someone coming on top of the sea. त्यांनी पाहिलं की समोरून कोणीतरी येत आहे आणि तो समुद्राच्या वर चालत आहे. Few minutes back they saw the same person. आणि थोड्या वेळापूर्वीच त्यांनी याच माणसाला पाहिलं होतं. Can you imagine? It's very crazy. आणि तुम्ही विचार करू शकता का किती विचित्र घटना ही. Probably just 1-2 hours before they saw this Jesus standing next to them. साधारणतः 2 ते 3 तासापूर्वीच त्यांनी येशू ख्रिस्ताला समोरासमोर पाहिलं होतं. But now they couldn't even recognize the Jesus. आणि आता ते येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीये. Jesus is coming on the sea. येशू ख्रिस्त त्या समुद्रावर चालत येत He is आहे. walking on the sea and coming. तो त्या समुद्रावरून चालत येत आहे. And the same disciples who called few minutes before Lord is now telling ghost, this is ghost. आणि ते सारखे शिष्य आहेत ज्यांनी काही तासापूर्वी त्याला गुरुजी, प्रभूजी म्हणून आवाज देत होते. आता ते शिष्य त्याला पाहून घाबरतात आणि भूत आहे म्हणून बोलतात. And then Jesus said, आणि मग येशू म्हणतो, be of good cheer. अरे भिवू नका, It is me, do not afraid. मी आहे, धीर धरा, भिवू नका, हा मी आहे. Now Jesus himself said, it is me, I am Jesus. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की हा मी आहे, येशू आहे. And now in the verse 28, आणि जेव्हा 28 वर्षाकडे आपण there's जातो, something very important how we can understand how faith operates. आणि हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण इथे विश्वास कसा काम करतो ते आपण शिकणार आहोत. Please read verse 28. म्हणून 28 वचन आपण वाचूया. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. Yes, here Peter is saying something आणि here. इथं पेत्र काहीतरी म्हणतो. He did said, Lord, you are the one, command me to come out. तो असं म्हणत नाही की प्रभू तूच आहे ना, तर मला बाहेर काढ. He did said, Lord, command me to come out of the तो असं water. म्हणत नाही की मला आज्ञा दे आणि मला बाहेर येण्यास बोल. You know what he says? तो काय म्हणतो माहितीये का? Lord, if it is you, command me to come out of, tell me to come and walk in the water. प्रभू हा तू आहे ना, तर मला आज्ञा कर की मी ह्या पाण्यावर चालत यावं. Hallelujah. You know what it means? आणि याचा अर्थ काय माहितीये का? Peter understood something about Jesus there. पेत्राला इथे येशूबद्दल काहीतरी समजलेलं आहे. If this person who's in the water, जो हा पाण्यावर चालत येणारा माणूस आहे, if this person who's walking on the water, हा जो माणूस पाण्यावर चालत येत if आहे, it is truly Jesus, हा जर खरंच येशू असेल ना, he will not just live in supernatural, but he will call me as well to live in supernatural. तोच फक्त स्वतःच अलौकिक जीवनात अलौकिक जीवनात चालणार नाही, त्या सामर्थ्य जीवनात चालणार नाही, तर तो मलाही त्यावर चालवण्यास तयार आहे आणि मला तो चालवेल. That was a test kept for Jesus. आणि ही
me to live in supernatural life. तर तुम्ही आणि मी आज त्याला म्हणू की प्रभू आम्हाला आज्ञा कर की आम्ही अलौकिकतेचं ते सामर्थ्याचं जीवन जगावं. Believing just God is supernatural not going to change your life. देव फक्त सामर्थ्य आहे, अलौकिक आहे हे विश्वास ठेवणं फक्त जगणं नाही. It is time for us to be like Peter, तर आपल्याला आता पेत्रासारखं बनण्याची गरज आहे, who understand the nature of God ज्याला देवाचा स्वभाव कळाला and said, आणि तो म्हणाला, Lord, if it is truly you, आणि प्रभूजी जर तू खरंच इथे command असशील, me to come out of the water. मला पाण्यावर चालण्यासाठी आज्ञा कर. Hallelujah. Are you all ready to tell that Lord, command me to come out to live a supernatural तर life? तुम्ही आज तयार आहात का येशूला आवाज देऊन सांगा की प्रभूशी मला आज्ञा कर की मी हे सामर्थ्याचं आणि अलौकिक जीवन जगावं. Until you are not saying that, आणि जोपर्यंत तुम्ही हे सांगत नाही you will not live a miraculous मग life. तुम्ही त्या चमत्काराचं जीवन जगणार The नाही. moment you say, Lord, you command me, even I want to walk like what you are doing. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणताल की देवा मला आज्ञा कर आणि मला पण ह्या जगामध्ये चमत्कारिक चिन्ह That is the time you will start to tap in with the supernatural power of God. त्या तोच क्षण असेल, त्या क्षणी तुम्ही तुमचं पाऊल पुढे टाकाल आणि त्या ज्या जीवनामध्ये जे आहे चमत्कारांचं असाधारण आणि सामर्थ्य जीवन आहे त्याच्यामध्ये तुम्ही चालाल. Now, super spirit Christians will tell, oh, that is too much, that is prideful. आणि जे जास्त Super spirit, super filled Christians, they will tell, oh, स्वतःला जास्त आत्मिक असं समजतात, ते लोक म्हणतील अरे ही तर गोष्ट जास्तच ओव्हर म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळंच सांगत आहात आम्हाला. Patros, वो 11 लोग वैसे ही बताया. The 11 would have thought like that only. आणि ते 11 होते ना, बाकीचे पेत्राला सोडून त्यांनी पण तसंच विचार केला. Patros को क्या घमंड है? पत्रसला पेत्राला काय घमंड आलेलं आहे. He is telling, he want to stand like Jesus in the water. त्याला येशू ख्रिस्तासारखं पाण्यावर चालायचं बघा. He is telling, you want to walk like Jesus. आणि त्याला तो म्हणतो की येशूसारखं मला चालायचं. Oh, but Peter understood something. पण पेत्राला काहीतरी समजलं. The one who believes in him जो कोणी त्याच्यामध्ये विश्वास will do ठेवतो, what he did, and he will do more than what he did. तो त्याच्यासारखंच आणि त्याच्याप्रमाणेच काम करेल, चमत्कार करेल. He understood that truth. आणि त्याला हे सत्य समजलं होतं. He said, if my rabbi can do this, I will also do this. तो म्हणाला की जर माझा प्रभू करत आहे ना, तर मी पण त्याच्यासारखं करू If शकतो. my Savior can live a supernatural life, even I will tap into the supernatural life. माझा तारणारा अलौकिक आणि सामर्थ्यशाली जीवन जगत आहे, ते अद्भुत जीवन जगत आहे, तर मी पण त्याच प्रकारे जगण्यास समर्थ आहे. Today I want to tell you something. म्हणून मला आज तुम्हाला काहीतरी सांगायची इच्छा आहे. If our Lord is not inviting you to supernatural things, if our Lord is not inviting us to supernatural things, जर आपला देव तुम्हाला त्या अलौकिक सामर्थ्यामध्ये त्या जीवनामध्ये चालण्यास बोलवत नाही, I tell you, He is not true God. मग तो मी तुम्हाला सांगतो की मग तो खरा देव नाही. Oh, such God, this is not a true God. तो खरा देव नाही. Now that's the test Peter gave to God. आणि हीच परीक्षा पेत्राने देवाला दिली, येशूला. Lord, if it is you, देवा जर तू असशील, because He know one thing, कारण त्याला एक गोष्ट माहिती होती, if that is not Jesus, जर तो येशू नसेल, no one will tell him to come on the water, मग कोणीच नाहीये की त्याला म्हणेल की तू ये पाण्यावर. because he knows no one has the power to walk on the water. कारण त्याला माहिती होतं की कोणाकडे ती सामर्थ्य नाही, शक्ती नाही जो पाण्यावर चालू You शकेल. know, somewhere someone told me this. आणि खूप वेळा काही जण मला म्हणतात, Pastor, you know one thing, there are many other places where miracle happens. आणि पासून तुम्हाला माहितीये का, या जगामध्ये खूप अशा जागा आहेत, ठिकाणं आहेत की जिथे चमत्कार घडतात. There are many faiths where many miracle happens. आणि खूप असे विश्वास आहे जिथे ते त्यांचे चमत्कार होत राहतात, काही गोष्टी होत I tell राहतात. you, our Lord is the Lord who will do miracles when no other thing can do in this world. Amen. पण मला तुम्हाला सांगायचंय की आपला देव अशा ठिकाणी चमत्कार करेल जिथं कुठलीही शक्ती किंवा कुठलेही सामर्थ्य किंवा कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी चमत्कार करू शकत नाही. अशा ठिकाणी आपला देव चमत्कार करणारा देव आहे. Hallelujah. We worship a most high God. आपण सर्व उच्च अशा देवाची उपासना करीतो. If He is most high, तर तो सर्वोच्च आहे, His works are also most high. मग त्याचे काम सुद्धा सर्वोच्च There आहे. is no works better than the works of Jesus. मग येशूसारखा काम असे कुठलेच काम नाहीत जे येशूच्या कामापेक्षा चांगले असतील. Because
into the water, जर तो पाण्यावर चालू शकतो, if He makes me to walk on the water, जर तो मला पाण्यावर चालवण्यास समर्थ आहे किंवा चालू He शकतो, knows this is truly Jesus. मग तो खरंच येशू आहे. And now He's saying, आणि मग तो म्हणतो, Lord, प्रभू, if it is you, जर तो तू आहे, call me to walk on the water. मला ही आज्ञा कर की मी पाण्यावर And चालावं. let's go to 29 now. आणि मग आता 29 वचनाकडे आपण जाऊया. त्याने म्हटले, Hmm. ये. Yeah. तेव्हा Yeah. पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारणातून उतरून पाण्यावर चालू लागला. Hallelujah. I tell you, that is what Jesus is telling you this evening. आणि मला तुम्हाला सांगायचंय की हीच गोष्ट आहे येशू ख्रिस्ताला तुम्हाला आज संध्याकाळी सांगायची When आहे. you are in the sea, like you are in this world, like how the disciple was in the sea. जर तुम्ही ह्या जगामध्ये आहात जसं ते शिष्य त्यावेळी त्या समुद्रामध्ये होते, Jesus is telling, येशू सांगतो natural काफी है, अभी आ जाओ supernatural को. I mean, he's saying, come and walk into the supernatural things. नैसर्गिक गोष्टी झाल्या ते ठीक आहे, पण आता या आणि असाधारण अनैसर्गिक गोष्टी ज्या आहेत ते आपण करूया. When Jesus said, come, जेव्हा येशू शांत असतो, Peter has switched the place from one dimension to the other dimension. Peter switched the place from one dimension to the other dimension. पेत्राने एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडे जाण्यासाठी त्याला प्रभावित केलं. Before he was in the sea, पहिल्याने तो त्या समुद्रामध्ये but होता, now he's on the sea. पण आता तो त्या समुद्राच्या वर आला. Understood? He was in this before he was in the sea, but now when Jesus called him to come, now he's on the sea. तो पहिल्याने समुद्रामध्ये होता, पण जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याला आवाज दिला, आज्ञा दिली, तो त्या समुद्राच्या वर आला. Please read again. I want you to understand this clearly. आणि परत एकदा आपण वाचूया 29 वचन, कारण जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा Please समजावं. read verse 24 again. आणि 24 परत वाचूयात आपण. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले Here होते. it says the boat was in the sea. इथं असं म्हणतात की जी तारू होता, जहाज होतं, ते पाण्यामध्ये होतं. Means Peter was also in the sea. म्हणजेच पेत्र पण त्या पाण्यामध्ये, त्या समुद्राच्या आतमध्ये होता. But he was in the sea. He was in the sea. त्या पाण्याच्या वर असं तरंगत होता. Yes, but now can you read 29? पण आता तुम्ही 29 वाचलं. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. Here it says now Peter is walking on the water. आता इथे सांगते की पेत्र त्या समुद्राच्या पाण्यावर चालू लागला. Today there is a God who is present in this hall. आज जो ते आपल्या हॉलमध्ये उपस्थित आहे, He is calling you from natural life to the supernatural life. तो तुम्हाला नैसर्गिक जीवनातून अनैसर्गिक जीवनामध्ये बोलवत आहे. तुम सिर्फ दुनिया में जीने वाले नहीं, तुम दुनिया के ऊपर जीने वाले हो. You are gonna be on the top of this world. तुम्ही ह्या जगाच्या वर त्या वरच्या भागावर राहण्यास बोलवण्यात आले. Because Jesus was walking on the water. कारण येशू ख्रिस्त त्या पाण्याच्या वर चालत होता. And now Peter is saying, Lord, now Peter has told, Lord, if it is you, call me. जेव्हा पेत्र असं म्हणतो की प्रभू हा तू असशील तर मला आज्ञा दे. And Jesus said, come. आणि जेव्हा येशू म्हणतो ये, And now Peter was same on the level of Jesus walking on the water. आणि आता पेत्र पण त्याच पातळीवर, त्याच उंचीवर होता ज्या उंचीवर पातळीवर येशू ख्रिस्त चालत होता. So the verse 29 says, म्हणून 29 वचन म्हणतो, now he tapped into the supernatural thing. आता त्याने त्याचा पाय एका अनैसर्गिक आणि अलौकिक अशा गोष्टीमध्ये ठेवला. He's walking on the water तो त्या पाण्यावर चालत होता towards Jesus. येशू ख्रिस्ताकडे. He's walking in supernatural thing, seeing Jesus in his eyes. म्हणजे तो त्या अलौकिक गोष्टीमध्ये चालत होता, सामर्थ्यशाली गोष्टीमध्ये चालत होता, येशूकडे बघून. Hallelujah. When Jesus said, come, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात की ये, Peter took the leg, पेत्र त्याचा पाय उचलतो kept the leg in the water. आणि पाण्यावर ठेवतो. I tell you, आणि मी तुम्हाला in the सांगतो, eyes of 11 people, जे 11 लोक त्या तारवर बसलेले होते, Peter was just, in their eyes, Peter
Peter, पण पेत्रासाठी वो पानी पे ऊपर पैर नहीं रखा, परमेश्वर का वचन के ऊपर पैर रखा है. He kept the leg on the word of God. त्याने त्या पाण्यावर नाही तर देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याचा पाय ठेवला. He didn't care what was there. त्याला काळजी नव्हती की तिथे काय आहे. उसको टेंशन नहीं था उधर जमीन है या पानी. He didn't worry about it. त्याला काय तिथं पाणी आहे की जमीन आहे याची काळजी नव्हती. When he heard Jesse come from Jesus, जेव्हा त्याने फक्त ऐकलं की ये, you know what he did? त्याने काय केलं Jumped माहिती? into the water. त्याने पाण्यात उडी घातली. He said, he's told, come, come, come. That's the word of God. He walked on the word of God. त्याने म्हटलं की त्याने मला सांगितले, आज्ञा केली, मी चाललो, मी त्या पाण्यावर नाही तर देवाच्या वचनावर चालेल. Today, don't worry about where you are keeping your leg. आणि आज विचार करू नका, काळजी करू नका की तुमचे पाय कुठे आहेत, कुठे तुम्ही ठेवणार आहात. Don't worry about how bad the circumstance you are keeping your leg. आणि हा विचार करू नका, ही काळजी करू नका की किती भयानक परिस्थिती आहे, काय आजूबाजूला होत आहे आणि माझे पाय कुठे चालत आहे. If someone has called you to come, you will walk over it in the name of जर Jesus. कोणीतरी तुम्हाला बोलवलेलं आहे ये, तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चालत जा. It doesn't matter where it is. तुम्ही ह्याची काळजी करू नका, ही गोष्ट तुम्हाला फरक पडू नाही देऊ की तुम्ही कुठे आहात. It might be unbelievable debt in your hand. आणि हे असू शकतं की अविश्वसनीय कर्ज तुमच्याकडे असेल. It might be an ICU room. आणि हा तुम्ही आयसीयू रूम मध्ये असाल. It might be something that is impossible to happen. आणि असं असेल की अशी गोष्ट अशक्यच आहे जी होणारच नाही. If God has told you to come, you have to keep your leg on the word of God. जर देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे ये, तर तुम्ही त्या विश्वासाने तिथे पाय ठेवा. So now Peter heard come, आणि जेव्हा पेत्राने हे ऐकलं की ये, and he kept on the water. He kept his leg on the water, जेव्हा त्याने त्याचा पाय त्या पाण्यावर ठेवला and now he's in his heart. आणि त्याच्या हृदयामध्ये Only thing that is running was come, come, come. That is the only word that was running in his heart. फक्त एकच गोष्ट, एकच शब्द त्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये चालला होता की देवाने मला सांगितलंय ये, ये आणि Every ये. every step. प्रत्येक पावलाला त्याला हा शब्द आठवायचा. He said- येशू मला He said, म्हणाला. I heard come, so I will come, I will come. तो म्हणत असेल की मी ऐकलंय, येशू मला म्हणाला ये, तर मी जाणार आणि मी जाणार. So heart is believing in the, heart is holding on the promise. म्हणून त्याचं हृदय जे होतं ते देवाच्या वचनाला धरून होतं. Heart is holding on the word. त्याच्या देवाच्या वचनाच्या शब्दाला धरून And होतं. his eyes are fixed on Jesus. आणि त्याचे डोळे येशूवर लागलेले होते. I tell you, मला तुम्हाला the सांगायचं, only way you can walk supernatural is keeping your eyes on Jesus and holding on to his word. एकच मार्ग आहे जेणेकरून तुम्ही त्या अलौकिक, असाधारण, अनैसर्गिक जीवनात चालू शकता, जेव्हा तुमचे डोळे येशू ख्रिस्ताकडे लागलेले असतात आणि तुमचं हृदय त्याच्या शब्दाला धरून चालत असतं. वो मन में वचन और नजर में यीशु, उतना काफी है हमको सुपरनैचुरल लाइफ जीने के लिए. That enough to walk in supernatural life. तेवढंच गरजेचं आहे की तुमची नजर येशूवर असावी आणि तुमचं हृदय त्याच्या शब्दावर, त्याच्या वचनावर असावं. हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला अलौकिक आणि असाधारण जीवन So जगण्यास his मदत every करते. step was on the word, म्हणून त्याचं प्रत्येक पाऊल जे त्या पाण्यावर चालत होतं and his eyes was only fixed on Jesus. आणि त्याचे डोळे येशूकडे लागलेले होते. Until then, आणि तेवढंच, he's on the water. तेवढ्यापर्यंतच तो त्या पाण्यावर चालत Means होता. until then he was in supernatural. म्हणजे जोपर्यंत तो अलौकिक गोष्टीमध्ये चालत होता, He was supernatural. He was in supernatural. तो त्यामुळे जेव्हा त्याची नजर आणि त्याचं हृदय देवाकडे लागलं होतं, तेव्हा तो त्या अलौकिक साधनेमध्ये चालत होता. The rest 11 were in just natural. आणि ते जे राहिलेले 11 जण होते ते नैसर्गिक गोष्टीत जीवन जगत होते. 11 लोग पानी पे, but पत्रोस पानी के ऊपर है अभी. Amen. They were in water. The rest 11 were just in natural. But Peter now in supernatural. ते 11 जण होते ते नैसर्गिक गोष्टीमध्येच होते, ते त्या तारवातच राहिले. पण पेत्र अनैसर्गिक अलौकिक गोष्टीमध्ये आला, कारण त्याने येशूवर विश्वास ठेवला, त्याच्या शब्दाला त्याने पकडून त्याच्यावर तो चालत So होता. let's go to the verse 30 now. आणि म्हणून 30व्या वचन सांगूयात आपण. परंतु वारा पाहून तो भिळाला आणि उडू लागला असता
Peter. काहीतरी पेत्राबरोबर घडलं. वचन के ऊपर पैर था और नजर यीशु मसीह के ऊपर था. This was before. That's how he was living in supernatural. जेव्हा त्याची नजर येशूवर होती आणि पाय वचनावर होते, तेव्हा तो त्या पाण्यावर चालत होता, अलौकिक गोष्टीमध्ये काम करत होता. Suddenly, पण अचानकपणे he started to see his legs. त्याने त्याच्या पायाकडे पाहिलं His vision started to change. आणि त्याची जी दृष्टी होती, त्याचा फोकस होता, ते त्याने बदललं. वचन में कदम रखा पहले पत्रोस. पहिल्याने त्याने वचनाला पकडलं आणि त्याच्यावर चालला. Suddenly पत्रोस को याद आ रहा है. पण अचानकपणे पेत्राला आठवण आली, Oh, I am standing in the water. अरे मी तर पाण्यावर उभा आहे Oh, I am standing in this deep water. आणि मी हा खोल पाण्याच्या वर उभा आहे. Oh my God, I am standing in the water that can sink me down. अरे बापरे, मी अशा पाण्यावर उभा आहे जे मला बुडवू शकतं. And now he is seeing the water. आणि जेव्हा त्याने पाण्याकडे He पाहिलं, saw the wind that is tossing around the water. त्याने पाहिलं की समुद्रामध्ये जे वारा आहे, त्या पाण्याला जे उसळी मारत आहे, त्या वाऱ्याला पाहिलं. अपने समय नजर यीशु मसीह के ऊपर था, अभी इधर उधर घूम रहा है. Now he is watching everything here and there. एवढा वेळ येशूवर नजर असणारा माणूस आता त्याची नजर इकडे तिकडे जायला लागली. त्याने वारा पाहिला, उसळणाऱ्या लाटा पाहिल्या. I tell you, this is what the challenges of the world is trying to do in your life. मला हे तुम्हाला सांगायचंय की हीच गोष्ट आहे जी जगामध्ये तुम्हाला अडचणी उपस्थित करतं, तुमच्या समोर समस्या घेऊन येतं. तुम्हारा जीवन पे, हमारा जीवन पे सब बादल आ रहा है ना, वो हमको वापस नेचुरल जीवन जीने के लिए कोशिश कर रहा है. It is trying to pull you down to live a natural life. आणि हे जे वादळ येतं, वारा येतं, ज्याच्याकडे तुमचं लक्ष जातं, तीच गोष्ट तुम्हाला पुन्हा नैसर्गिक गोष्टीकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते. The problems of this world are sent to you so that it can pull you down from supernatural to natural. या जगाच्या अडचणी, समस्या तुमच्याकडे यासाठी पाठवण्यात येतात, जेणेकरून तुमचं जे लक्ष आहे, तुमची जी नजर येशूवर आहे, ती दुसरीकडे जावी, तुमचं लक्ष विचलित व्हावं आणि तुम्हाला पुन्हा त्या नैसर्गिक गोष्टीकडे घेऊन जावं. Now this great Peter, आणि आता जो महान पेत्र, who had this tremendous faith inside him, आणि त्याचा भयंकर अतिविश्वास येशूमध्ये होता, who walked from in water to on the water. त्या समुद्रामधल्या भागामधून तो त्या समुद्राच्या वर चालत And राहिला. now where he is ending up. आणि आता तो कुठे समाप्त करतोय बघताय का तुम्ही? Oh, he is not now in the water. He is now going inside the water. आता तो त्या समुद्राच्या वरच्या भागामध्ये नाही, तर तो खालच्या भागामध्ये आतमध्ये बुडायला लागला. I want to tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, every challenges for your faith तुमच्या विश्वासासाठी प्रत्येक समस्या, अडचण जी येते, is not just pulling you to natural. It is making you to drown inside that problem. ते तुमचा पाय खेचून तुम्हाला मागे करण्यासाठी नाही, तर तुम्हाला ती बुडवून टाकण्यासाठी येते. Now we are seeing that verse here. We are seeing that in the verse 30. आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण वाचतोय, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता, ओरडून म्हणाला, प्रभूशी मला वाचवा. Yeah, now it's saying he's about to sink now inside. आणि आता त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तो बुडत असताना, पहले एटलीस्ट पानी में था, तो पहिल्या वेळेला त्या तारवामध्ये बसून पाण्याच्या आतमध्ये but होता. अब पहले बोट में पानी में था. पहिल्या तारवामध्ये पाण्यामध्ये होता. अभी विश्वास गया ना, पानी के अंदर जा रहा है वो. पण आता विश्वास त्याचा इकडे तिकडे झाला, तर तो पाणीमध्ये बुडाला. I tell you, the world's objective, the challenges of this world is to keep your faith in Christ for your मला life. तुम्हाला सांगायचंय की तुमचे जे समस्या, या जगाचे जे अडचणी तुमच्याकडे येतात, तुम्हाला परीक्षा येतात, त्या तुम्हाला मागे खेचून बुडवण्यासाठी येतात. But in that same problem, पण त्या सारख्याच अडचणी there is a Savior who is standing in that water. तिथे अजूनही तो सारखाच मनुष्य उभारलेला आहे, जो पाण्यावर चालणारा He आहे. is Emmanuel, the God who is with us. तो इमॅन्युअल, देव आमच्या बरोबर, त्याचं नाव आहे. Oh, he is the Savior who will save us. तो तारणारा आहे, ज्याने आपलं तारण केलं, He is our deliverer. आणि तोच आपला सुटका देणारा आहे. He is the one who rescues us from every infirmities of our life. तो तोच आहे ज्याने आपल्याला आपल्या प्रत्येक जीवनातील प्रत्येक दुष्टाईतून आणि प्रत्येक खालच्या गोष्टीतून त्याने आपल्याला वर काढलं. Now Peter is going inside the water. आता पेत्र
ऊपर जा रहा है. पहिल्याने तो पाण्याच्या वर होता आणि आता तो पाण्याच्या खाली बुडत चाललेला आहे. But now Jesus is not saying go and die. पण आता येशू असं म्हणत नाही की जा आणि तू मर. Here it says 31. आणि इथं 31व्या वर्षामध्ये आपण वाचतोय. Please read 31 verse. 31व्या वर्षामध्ये आपण वाचूया. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरिलास? The 31 verse Jesus said, Jesus brought his hand and picked him out of the sinking situation. 31व्या वर्षामध्ये आपण पाहतो की त्या क्षणी येशूने त्याचा हात पकडला आणि त्याला पुन्हा पाण्यावर उभं केलं. Today, if you are ready, God is ready to take you out from your sinking situations. जर आज तुम्ही तयार आहात तर देव पण तयार आहे तुमच्या बुडणाऱ्या परिस्थितीमधून तुम्हाला हात धरून वर उचलायला. Today, when the world is pulling you down from supernatural to a natural realm, आज असू शकतं की जग हे तुम्हाला तुमच्या अलौकिक आणि अनैसर्गिक गोष्टीतून पाय खेचून खाली ओढत आहे आणि तुम्हाला नैसर्गिक गोष्टीमध्ये आणत आहे. and साधारण every गोष्टीमध्ये situation आहे. is drowning you inside that आणि ती problem. परिस्थिती तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये बुडण्यास भाग पडत आहे. Today, Jesus is bringing out his hands and he's picking you up. He's ready to pick up this evening. आणि आज येशू तयार आहे की त्या बुडणाऱ्या परिस्थितीमध्ये तो त्याचा हात तुम्हाला देईल आणि तुम्हाला वर He उचलून is ready काढेल. to catch you this evening before you are drowning आणि down. आज या क्षणी तो तयार आहे की तुम्ही बुडण्याच्या अगोदर तुम्हाला त्याने धरून उचलावं आणि बाहेर काढावं. And now he's pulled Peter outside. आणि त्याने पेत्राला बाहेर काढलं And Jesus said, oh, you of little faith, आणि त्याला म्हणाला की अरे अल्पविश्वासू, why did you doubt? तू का संशय केलास? My question is this. आणि माझा प्रश्न इथे असा आहे, Was Peter really had less faith? Did Peter really have less खरंच faith? आहे का हे असं आहे का की पेत्राकडे खूप थोडा विश्वास होता? 11 से सबसे बेस्ट था वो. 11 जे जण होते त्यांच्यापेक्षा तरी उत्तमच होता. When the 11 people didn't even dare to keep the leg, Peter had the faith to keep the leg. जेव्हा 11 जणांनी ती धैर्य केलं नाही, तिथे एका पेत्राने धैर्य केलं आणि स्वतःचा पाय बाहेर काढला. But why Jesus need to tell less faith, little faith? तर का मग येशू इथं असं त्याला म्हणतोय की तुझ्याकडे अल्पविश्वास आहे, तुझ्याकडे थोडका विश्वास आहे? Jesus is saying, you little faith. येशू तिथं त्याला म्हणतोय अरे अल्पविश्वासी. That was not an action of little faith. आणि ही काय जी पेत्राने केली ती गोष्ट अल्पविश्वासासारखी नव्हती. Can you imagine this man walked in water तर तुम्ही विचार करता का की हा मनुष्य त्या पाण्यावर चाललाच and तयार God is telling you of little faith. आणि तो म्हणतोय की तुझ्याकडे आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतोय की तुझ्याकडे अल्पविश्वास आहे. You know the root word in Greek in that place, little was not less. आणि ग्रीक मूळ शब्द जो आहे ग्रीक मध्ये The meaning of that little was not less. तो जो अल्पविश्वासू हा शब्द तिथे आलेला आहे ना, तो ग्रीक शब्दामध्ये लहान किंवा थोडका असा नाही. The word little over there in Greek word is inconsistent faith. तिथं असं ग्रीक शब्दामध्ये हिब्रू भाषेमध्ये जे मूळ जो शब्द आहे तिथं आहे की विश्वासामध्ये Not continuous faith. तो सारखा चालणारा किंवा एकसारखा असा विश्वास नव्हता. Means Peter had received the word from God. म्हणजे पेत्राने देवाकडून शब्द ऐकला, Come. कम ये. Now he kept the leg on the water. आणि त्याने त्याचा पाय पाण्यावर ठेवला Now he's walking on that word. आणि आता तो चालत आहे. Jesus said, come. येशू म्हणाला ये. Keeping his eyes on Jesus. येशू ख्रिस्तावर त्याचे डोळे आहेत. But before reaching to Jesus, पण येशूकडे पोहोचण्या अगोदरच his faith dropped down. त्याचा विश्वास कमी पडला. Means his faith was not continuous. म्हणजेच त्याचा विश्वास तेच धरून नाही चालला, त्या शब्दावरच नाही चालला. Today I want to tell you something. मला आज तुम्हाला काहीतरी सांगायचंय. Your seasonal faith cannot help you to live in supernatural life. तुमचा बदलणारा ऋतूप्रमाणे बदलणारा जो विश्वास आहे तो देवाच्या राज्यात कामाचा नाही. कोई लोगों को सिर्फ सीजन में faith आता है. That never helps you. काही लोकांना फक्त ऋतूपुरता विश्वास येतो That goes down, up and down, up and down. आणि त्यांचं मग ते सारखं नेहमीवर खालीवर होत राहतं. That never gonna let us to live a supernatural life. आणि ती गोष्ट आपल्याला अलौकिक असाधारण जीवन जगण्यास सहाय्य करू शकत In order नाही. to live a supernatural faith, we need
need a continuous faith to walk on the word of God and to fix our eyes on Jesus. जेव्हा कधी आपल्याला अनैसर्गिक आणि अद्भुत अशा अलौकिक जीवनामध्ये चालायचं आहे, तर आपल्याला पाहिजे की आपला विश्वास हा त्याच्यामध्ये असावा, त्याच्या शब्दाला धरून असावा आणि आपले डोळे त्याच्यावरच लागलेले असावे. Only the continuous faith will help you to keep your leg on the word of God and to fix your eyes on Jesus. फक्त निरंतर चालणारा जो विश्वास आहे तोच तुम्हाला मदत करेल चालण्यासाठी आणि तुमचे डोळे त्याच्या येशू ख्रिस्तावर लागलेले राहतील, तेव्हाच तुम्हाला मदत होईल. And that was lost during that time. आणि तीच गोष्टची कमतरता तिथं होती जे येशू ख्रिस्ताने म्हटलं. There was a flame of faith in Peter. आणि तिथे एक विश्वासाची उजाळी होती, एक वात होती. And now he's walking in the word and fixing his eyes on Jesus. आणि ती वात घेऊन पेत्र त्याच्या हृदयात घेऊन तो त्याचे डोळे येशू ख्रिस्तावर लागून तो चालत होता. And suddenly faith dropped down by seeing the world. आणि अचानकपणे त्याची त्या जळती वात जी विश्वासाची वात होती ती कमी झाली जेव्हा त्याने ते वादळ आणि ते वारा पाहिला. Seeing your natural circumstance, don't lose your supernatural life. Amen. तुमच्या नैसर्गिक गोष्टी परिस्थिती अडचणी पाहून तुम्ही देवावरचा विश्वास गमावू नका आणि तुम्ही त्या विश्वासामुळे अनैसर्गिक आणि असाधारणतेच्या ज्या अलौकिक गोष्टी आहेत त्याच्यापासून हात धुवू नका. Seeing your medical report, don't lose your supernatural life. तुमचा मेडिकल रिपोर्ट जे आहे ते पाहून ते अनैसर्गिक अलौकिक जीवन आहे त्याच्याशी हात धुवू नका. Seeing your business problems, don't miss your supernatural life. तुमच्या व्यापारामध्ये जे कमी घटी येत आहे त्याला पाहून तुम्ही त्या अलौकिक जीवनाला गमावू Seeing नका. your financial troubles, don't miss to understand you are called to live in supernatural life. तुमच्या आर्थिक अडचणी पाहून ते विसरून जाऊ नका की तुम्ही अलौकिक जीवन जगण्यासाठी बोलवलेले आहात. You need a continuous faith to walk in the supernatural life. तुम्हाला निरंतर विश्वासाची गरज आहे जेणेकरून तुम्ही त्या अलौकिक गोष्टीमध्ये आणि जीवनामध्ये चालाल. But this evening, पण आज संध्याकाळी the Lord who picked Peter from sinking ज्या देवाने पेत्राला बुडण्यापासून वाचवलं is ready to pick us from every problems of our तो life. तयार आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक अडचणीतून आपल्याला वर काढण्यासाठी. कितने लोगों को परमेश्वर का हाथ का जरूरत है आपको उठाने के लिए? How many people want it? कोणाला पाहिजे की तो हात माझ्याकडे यावा ज्याने पेत्राला धरून उंच केलं त्याने मलाही धरून उंच करावं. Today his hands are ready to pick you up. आणि मग आज त्याचा हात तयार आहे तुम्हाला वर उचलण्यासाठी. But हम आपको उठाने के बाद एक सवाल है. पण आपण त्याच्यानंतर आपल्याकडे एक प्रश्न आहे. The same question what he asked Peter is what asking you and me this जो evening. सारखाच प्रश्न त्याने पेत्राला विचारला तो पण आज तुम्हाला विचारतोय. Where is your continuous faith? कुठे आहे तुमचा तो निरंतर विश्वास? Why you doubted now? का तुम्ही संशय करीता? तुम्हारा बीमार से परमेश्वर उठाने वाले है. God is going to raise you up from your sickness. तुमच्या आजारातून देव तुम्हाला उंच करणार आहे, उठवणार आहे. Then he's going to ask you, मग तो तुम्हाला विचारतो where is your continuous faith? कुठे आहे तुझा निरंतर विश्वास? मेडिकल रिपोर्ट देख के क्यों डराया तू? हे मेडिकलचे रिपोर्ट हे आजारपणाचे रिपोर्ट पाहून का घाबरतोस? He's going to take you from your financial issue. तो तुमच्या आर्थिक परिस्थितीतून अडचणीतून तो तुम्हाला बाहेर काढणार आहे. Then he will ask you, मग तो तुम्हाला विचारेल where is your continuous faith? कुठे आहे तुमचा निरंतर विश्वास? Why you worried about your CIBIL score? का तुम्ही तुमच्या सिबिल स्कोरवर विश्वास ठेवताय त्याच्याविषयी काळजी करताय? You understand? I'm telling you even more practical. आणि तुम्ही समजताय का तुम्हाला हे मी अजूनही खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न But करतो. today God wants to provide you the power to walk continuous in faith. Amen. पण आज देवाला तुम्हाला ते सामर्थ्य द्यायचे जेणेकरून तुम्ही निरंतर विश्वासामध्ये चालाल. Where no reports will stop you to walk in supernatural. तिथे कुठलीही चाचणी त्याचा प्रमाणपत्र किंवा रिपोर्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही. No त्याच्यावर situations will stop you to walk in supernatural. कुठलीच परिस्थिती येणार नाही जी तुम्हाला थांबवू शकेल तुम्ही अलौकिक जीवन जगण्यापासून. Because the gift of continuous faith will keep your eyes fixed on Jesus and make you to walk in the God's word. Amen. कारण जे निरंतर ते अलौकिक जीवनामध्ये चालण्याचं जे दान आहे ते तुम्हाला त्या निरंतर विश्वासाद्वारे येणार आहे जे तुम्हाला उचलून करेल आणि तुम्हाला चालण्यासाठी सामर्थ्य
consistent faith. आणि कोणाला पाहिजे आज की तो निरंतर विश्वास तुमच्यामध्ये यावा. Let us all rise up in the presence of God this evening. म्हणून आपण सर्वजण उभे राहूया देवाच्या उपस्थितीमध्ये. Today, if you ask, God is going to grant you the grace to walk in continuous faith. जर तुम्ही आज देवाला विचारता तर तुम्हाला देव कृपा देईल की तो त्या निरंतर विश्वासामध्ये तुम्ही चाला. You know, today we don't have time to pray for the sick people. आणि मला आज वेळ नाहीये की आपण आजारी लोकांवर प्रार्थना करावी. Today we may not have the time to pray for your needs. आणि आज असं असेल की आज तुमच्या गरजांसाठी प्रार्थना करण्यास वेळ नसेल. But I tell you, today the prayer that you're going to ask to receive faith will take you out of your situations in the name of Jesus. तुम्हाला सांगू द्या की आज जी प्रार्थना आहे निरंतर विश्वासासाठी ती तुम्हाला सहाय्य करेल की तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या वर यावं. Today this continuous faith will take you out of your miserable situation in the mighty name of Jesus. Amen. आज हा जो निरंतर विश्वासाची जी प्रार्थना आहे ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक परिस्थितीतून काढेल आणि तुम्हाला मानाचा विश्वास देईल. Today he coming to pick you up from the hands. आणि तो आज येत आहे तुमचा हात धरून उंच करायला. Can you all raise your voice? Can you all open your mouth? Raise your voice and ask, Lord, fill me with this faith. सर्वजण आपल्या मुख उघडून त्याला बोलतात का प्रभू आज मी तयार आहे तुम्हाला तुझ्या निरंतर विश्वासाने भरतोस का प्रभू मला तू. The word of God says, ask and you will receive it. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही मागा आणि तुम्हाला मिळेल. नहीं मांगेंगे तो नहीं मिलने वाला है, बट मांगेंगे तो आज आपको मिलने वाला है. यीशु मसीह के नाम से. In the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावात. Oh, we speak continuous faith upon each and every one in Jesus' name. आम्ही प्रत्येकावर एकावर निरंतर विश्वास घोषित करीत No आहोत. more inconsistent faith, इथून पुढे अल्पविश्वास नाही but consistent, continuous faith over your word in the name of Jesus. निरंतर आणि विश्वास तो येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही घोषित करीतो. Lord, pick each and every one who was already sinking in their problems in the name of Jesus. देवा तू त्या लोकांना प्रभूजी उचलून धर त्यांना त्यांच्या परिस्थिती जे बुडवून काढत आहेत त्या परिस्थितीतून उंच कर. I rebuke every sickness right now in the name of Jesus. मी प्रत्येक आजाराला धमकावतो येशू ख्रिस्ताच्या नावात. I cancel every medical report that came against them in the name of Jesus. मी प्रत्येक मेडिकल रिपोर्टला कॅन्सल करतो नकारतो त्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. I cancel every financial verdict against each and every one in the name of Jesus. मी प्रत्येक आर्थिक परिस्थितीला नकारतो येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक परिस्थितीतून बाहेर होते उभारू देते येशूच्या नावात. Every business failures, I rebuke it in the name of Jesus. व्यापारामध्ये अपयश आम्ही कॅन्सल करतो येशूच्या नावात. Every career failures, we are rebuking it in the mighty name of Jesus. त्यांच्या करिअरमध्ये जे अपयश येत आहे त्या प्रत्येक अपयशाला आम्ही कॅन्सल करतो येशूच्या नावात. नकारतो येशूच्या Today, I नावात. speak grace to walk on supernatural things in the name of Jesus. आज मी प्रत्येकावर तुझी कृपा बोलतो जेणेकरून ते त्या अलौकिक अशा असाधारण अशा जीवनामध्ये जगतील आणि निरंतर विश्वासामध्ये ते चालतील. Oh, fill each and every one with continuous faith in Jesus' name. प्रत्येकाला तुझ्या निरंतर विश्वासाने भर पित्या येशूच्या नावात. We thank you for your word. आम्ही तुझ्या वचनासाठी धन्यवाद Oh, देतो. we give you glory, honor, and